एकाच वेळी 50,000 भक्तांची महापंगत। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने स्वयंसेवकाच्या मदतीने। नमस्कार प्रेक्षक हो, मंडल न्यूज मध्ये मी अनिता काळे आपले स्वागत करते। एकाच वेळी 50,000 भक्तांची महापंगत बसलेली आपण कधी बघितली आहे का? या भारतीय देशातला संस्कार किती मोठा आहे हे विचार पूर्ण जग या निमित्ताने घेणार आहे। म्हणून शुकदास महाराजांचं हे समाजाप्रती असलेलं घरच्या एखाद्या आयोजनात किंवा पाहुणे जरी आले तर 10 लोकांना जेवण वाढताना आपली गफलत होते, मात्र 50,000 लोकांची पंगत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला या व्हिडिओत बघायला मिळते आहे। सध्याच्या या मॉडर्न युगात पंगत ही संस्कृती दिशेनाशी झाली आहे आणि बफे ही प्रथा प्रचलित झाली आहे। अशातच 50,000 भक्तांची एकाच वेळी पंगत नाहीतर महापंगत आपण प्रत्यक्ष या वृत्तात बघत आहात। 2 लाखांपेक्षाही अधिक भक्त या आयोजनात सहभागी असतात। स्वेच्छेने सेवा ते इथे देतात। महाप्रसाद तयार करण्यापासून तर तो पंक्तीतल्या भक्तांना वाढण्यापर्यंत सगळी कामे ही भक्तच करतात। आपण बघू शकता लहान लहान मुलंही स्वेच्छेने इथे सेवा देत आहेत। बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्याच्या हिवरा येथील स्वामी विवेकानंद आश्रमात हे आयोजन 1965 पासून दरवर्षी करण्यात येते। जवळपास 200 क्विंटलच्या पुरी आणि वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद इथे तयार करण्यात येतो। शिस्तबद्ध पद्धतीने पंगत तर बसतेच, मात्र अन्नाची नासाडी होणार नाही याचीही काळजी या पंक्तीमध्ये बसणारे घेतात। या सर्व आयोजनात एक गोष्ट आपल्याला बघायला मिळते, ती म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्ती बंधुभावाने एकत्र येऊन एकाच पंक्तीत बसून या महाप्रसादाचा आनंद घेतात। नमस्कार, मी संजय भारती, विवेकानंद आश्रमाचा एक कार्यकर्ता आणि भाविक आहे। 1965 पासून परमपूज्य शुकदास महाराज यांनी विवेकानंद जयंतीच्या निमित्तानं हा गोपाळ काला सुरू केला। आज या गोपाळ काल्याचं जे भव्य रूप आहे, जवळजवळ 35 एकरामध्ये 80 ट्रॅक्टर पुरी आणि भाजीचा हा महाप्रसाद एकत्रित वाटतात। सर्व धर्म जाती पंथाचे लोक एकत्रित येतात आणि 2 तासामध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम संपतो। त्याआधी 3 दिवसापासून लोक प्रबोधनाचे विविध कार्यक्रम व्यासपीठावरती होतात। विविध जाती धर्म पंथाचे लोक एकत्रित येऊन यामधून प्रबोधन घेऊन या गावावरून हा संदेश घेऊन एकतेचा आणि समतेचा संदेश घेऊन गावागावात जातात। अशा प्रकारे विवेकानंदांची जयंती महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये अनेक ठिकाणी चौकशी करून पाहिली, कुठेही एवढ्या भव्य प्रमाणात अन्नदान आणि लोक प्रबोधनाच्या दृष्टीने कुठेही मोठी साजरी होत नाही। माझी अशी विनंती राहील आपणा सर्वांच्या माध्यमातून की ही जयंती विवेकानंद जयंती महोत्सव हा लोक जयंती महोत्सव आहे, याचं रेकॉर्ड हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये व्हावं अशी मी आपणा सर्वांच्या वतीनं गिनीज बुक ऑफ रेकॉर्डची जी व्यवस्था समिती असेल त्यालाही या निमित्तानं विनंती करतो की त्यांनी यावं आणि पाहावं आणि याचं अवलोकन करून याचं त्यामध्ये नोंद करावी। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।